नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 7वी मिशन स्कॉलरशिप परीक्षा 7वी गणित संख्यारेषा या घटकावरील आपण प्रश्न पाहणार आहोत. या ठिकाणी प्रश्न आहे, संख्यारेषेवर यम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. यम आणि एन यामधलं अंतर 3 एकक आहे. एन बिंदू हा यमच्या उजवीकडे असेल तर एन बिंदूचे निर्देशक किती पर्याय आहेत. यम बिंदू निर्देशक आहे 2/3. त्याच्या उजवीकडे एन बिंदू 3 एकक अंतरावर आहे. एन बिंदूचा निर्देशक काढायचा आहे, तो एक्स आपण मानला. हे जे अंतर यम एन आहे ते मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक, उजवीकडचा निर्देशक नेहमी मोठा असतो. त्यामुळं एनचा निर्देशक एक्स वजा यमचा निर्देशक 2/3. डिस्टन्स यम एन 3 आहे. एक्सची किंमत काढण्यासाठी वजा 2/3 मागे येणार, अधिक 2/3 होणार, बरोबर एक्स. छेद सारखा नाही, त्रिकच गुणाकार, 3 त्रिक 9 अधिक बे के बे, 9 2 11 छेदांचा गुणाकार 3 बरोबर एक्स. 9 2 11 छेद 3 हा एक्स निर्देशक मिळालेला आहे. या ठिकाणी 11/3 नंबर 2 अचूक पर्याय. संख्यारेषेवर ए बिंदूचा निर्देशक वजा 8/5 आहे. ए आणि बी बिंदूमधलं अंतर 17/5 असल्यास बी बिंदूचे निर्देशक कोणते. या ठिकाणी ए बिंदूचा निर्देशक वजा 8/5 आहे. या ठिकाणी ए आणि बी मधलं अंतर 17/5 आहे. एकदा बी उजवीकडे घ्यायचा, एकदा डावीकडे घ्यायचा. हे अंतर आहे 17/5. उजवीकडे असताना बीचा निर्देशक आपण एक्स मानला, आत्तासारखंच ए बी जे अंतर आहे ते 17/5 आहे. डिस्टन्स ए बी बरोबर एक्स निर्देशक मोठा निर्देशक एक्स वजा लहान निर्देशक एच्या उजवीकडे बी असल्यामुळे बी मोठा आहे. आणि या ठिकाणी बी बिंदूचा निर्देशक वजा ए बिंदूचा निर्देशक ऋण आहे, त्यामुळं ऋण ऋण धन होणार, अधिक 8/5. हा एक्स निर्देशक उजवीकडे बी असताना काढण्यासाठी अधिक 8/5 पाठीमागे आले. 17/5 वजा 8/5 छेद समान आहे, 17 म्हणून दाट गेले, 9/5 हा एक्स निर्देशक आहे. ओके. जर हा निर्देशक एच्या डावीकडे असेल, इथं आपण समजा वाय म्हणूया आपण, तर आता ए मोठा झाला, बी लहान झाला. हे जे अंतर आहे ए बी, हे अंतर ए बी एचा निर्देशक वजा 8/5 वजा बीचा निर्देशक वाय. आपल्याला वजा वायची किंमत काढायची आहे, त्यामुळे वजा वाय मागं आल्यानंतर वाय होणार आहे वजा. आणि ए बी हे अंतर 17/5 आहे. 17/5 उजवीकडं वजा वाय मागे घेतल्यानंतर अधिक वाय झालेला आहे. वजा 8/5 तिथंच आहे आणि अधिक 17/5 पलीकडे गेल्यानंतर वजा होणार आहे 17/5. वाय बरोबर या ठिकाणी छेद समान आहे. अंशांची वजावजांची बेरीज वजा असते. 17 8 25 वजा 25, 5 25ला भागलं 5 आले, वजा 5. या ठिकाणी हे निर्देशक काय पाहिजेत, 9/5 किंवा वजा 5. 9/5 किंवा वजा 5. पाहूया पर्याय काय आहे. 9/5 आणि वजा 5 अचूक पर्याय नंबर 3. ओके. अशा पद्धतीनं वजा 7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकाच्या दरम्यान आहे. 11नं 7ला भाग जात शून्याचा पहिल्यांदा, 7 वर 0 घेतले 70 झाले. 11 सक्क 66 वजा 0.6. आता वजा 0.6 जो आहे, इथं 0 आणि पाठीमागं वजा 1. शून्याच्या डावीकडे वजा 1 आहे. या ठिकाणी वजा 0.6 निश्चितच 0 आणि वजा 1 यांच्या दरम्यानच आहे, कारण वजा 0.6 हे वजा 1 पेक्षा मोठं आहे आणि 0पेक्षा या ठिकाणी लहान आहे. म्हणून 0 आणि वजा 1 यांच्या दरम्यान म्हणजे अचूक पर्याय नंबर पहिला. ओके.
4 ते 6साठी सूचना. संख्यारेषेचे निरीक्षण करून उत्तरल्या संख्यारेषेवरील बिंदू समान अंतरावर आहेत. यामध्ये पुढे दिलेल्या रेषाखंडामधील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबींची बेरीज किती? CB, EB, EQ आणि QG. प्रथम CB पाहूया. सर्व अंतरे काढल्यानंतरच आपल्याला कोणते अंतर मोठे समजणार, कोणते लहान समजणार. CB या ठिकाणी 1 एकक अंतर आहे. EB अंतर 1, 2, 3 एकक आहे. EQ हे अंतर 1, 2, 3, 4, 5 एकक आहे. आणि QG हे अंतर 1, 2, 3 एकक आहे. त्यामुळे सर्वात मोठा अंतर 5 आणि सर्वात लहान अंतर 1 यांची बेरीज 5 आणि 1 6 एकक आहे. ओके. सॉरी, अंतर चुकीची घेतलेली आहेत. या ठिकाणी 1, 2, 3, 4 घरासाठी 2 आहे. ओके. 1, 2, 3, 4 घरासाठी 1, 2, 3, 4 घरासाठी 1 एकक आहे. त्यामुळे 1 एकक अंतर म्हणजे 1/4, 2/4, 3/4, 4/4. ओके. अशा पद्धतीनं आता CB हे अंतर आहे. CB 1/4 आहे. त्यानंतर EB अंतर 1/4, 2/4, 3/4. 3/4. त्यानंतर EQ अंतर 1, 2, 3, 4, 5. 5/4. ओके. EQ 5/4. आणि QG जे आहे QG 1, 2, 3/4. सर्वात मोठा अंतर 5/4 म्हणजे 1.25. 1.25. 4 भागलं 4 1 4. ओके. इथं 25 5 0.25. 0.25. EQ 0.25. 25 2 50, 25 1 75, 25 1 100, 25 5 100. आणि 1 अंतर म्हणजे 1/4 म्हणजे 0.25 म्हणजे हे अंतर झालं बेरीज 1.5. 1.50. अचूक पर्याय या ठिकाणी नंबर 3. ओके. 1.50. C व बिंदू F मधलं अंतर 1, 2, 3. या ठिकाणी 3/4 म्हणजे 3/4 म्हणजे 0.75. ओके. म्हणजे पाऊण. संख्यारेषेवर APची लांबी 2 एकक आहे. APची लांबी AP 2 एकक आहे. तर BD CG वजा FP किती? BD काय आहे पहा. BD आहे 1/2. 1/2. BC म्हणजे 1.4, 2.4 म्हणजे 1/2. BD 1/2 अधिक CG 1, 2, 3, 4. 4/4 म्हणजे 1 अधिक 1 वजा FP. F इथं आहे, P इथं 1, 2, 3/4 वजा 3/4. 1 आणि 1.5, 1 आणि अर्धा 1.5. ओके. अर्धा आपण असा मोड्या 3/2. ओके. तिरकस गुणाकाराने की 1 अधिक 2 3/2 वजा 3/4. ओके. छेद सारखा नाही. तिरकस गुणाकार 4 त्रिकोण 12 वजा 3 दुणे 6 भागिले 4 दुणे 8. 12तनं 6 गेले 6/8. 2 त्रिक 6 आणि 2 त्रिक 6 2 3/4. 6व्यातला अचूक पर्याय 3/4. ओके. सोपे वजाबाकी. अपूर्णांकांची विरुद्ध वजाबाकी आहे. त्या पद्धतीनं छेद समान नसेल तर तिरकस गुणाकार करायचा. या ठिकाणी
7 आणि 8 प्रश्न आहे. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरं लिहायची आहे. ती एशी निगडीत असणारी संख्या या ठिकाणी 0 पासून 1 पर्यंत 1 2 3 4 लहान लहान घरात म्हणजे प्रत्येक घराची किंमत 1/4. एका घराचे 0 पासून 1 पर्यंत एका एककाचे 4 समान भाग केले. त्यामुळे एका घराची 1/4, दुसरे 2/4, तिसरे 3/4, 4/4 म्हणजे 1. पाहूया मग 1 2 एशी निगडीत असणार आहे. 1 2 3 4 5 6 7/4 म्हणजे वजा आहे, पाठीमागं आहे शून्याच्या डावीकडं वजा 7/4 म्हणजे 4 एके 4, 4 आणि 3 7 म्हणजे वजा 7/4चा पूर्णांकयुक्त अपूर्णांक रूपांतर वजा 1.3/4 म्हणजे 2. असत्य विधान कोणते? ए बी आणि बी सी एकरूप आहे का? ए बी 1 2 3 4 5/4 आहे आणि बी सी 1 2 3 4 5/4 आहेच. असत्य विधान कोणते म्हटलेलं आहे? हे विधान सत्य आहेत, असत्य विचारलेलं आहे, त्यामुळे हे सत्य आहेच. त्यानंतर बी सी आणि सी डी. बी सी 1 2 3 4 5 5 आहे. सी डी 1 2 3 4 5 सत्य आहे. ए सी आणि बी डी. ए सी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बी डी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी ए पी आणि पी डी असत्य असणार आहे. ए पी 1 2 3 4 5 6 7 आहे आणि पी डी 1 2 3 4 5 6 7 8 आहे. असत्य विधान ए पी एकरूप पी डी. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व 7वी इयत्तेसाठी या ठिकाणी शिष्यवृत्तीसाठी बसलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन द्या आणि आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपल्यासमोर येतील. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहन द्या. धन्यवाद.